यांचं अचानक आपल्यामधून निघून जाणं ही सुद्धा एक आपल्या ठेवीदार म्हणून आपल्यावरती वाईट वेळ आलेली. म्हणून मी ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीनं, परळी ठेवीदार कृती समितीच्या वतीनं सर्वप्रथम आदरणीय दादांना सर्व ठेवीदारांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण दादांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला यामुळे सांगतोय की मुंबईची बैठक असताना, गृह विभागाची बैठक असताना आणि बीडला बैठक असताना तीनही बैठकीचं निमंत्रण आणि तीनही बैठकीला आवर्जून त्यांचा प्रतिनिधी त्यांनी पाठवणं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मल्टीस्टेटची माहिती घेणं आवर्जून दादानं केलं होतं. शेवटची बैठक बीडला कलेक्टर ऑफिसमध्ये झाली तेव्हा त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि एसपीला ठणकावून त्या बैठकीमध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की अर्चना कुटेला 2 दिवसामध्ये अटक झाली पाहिजे, चंदू बियाणीला अटक झाली पाहिजे. बरोबर, ती बैठक झाल्यानंतर हे सगळे अटक झालेले. म्हणजे ठेवीदारांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम सुद्धा आपल्याला एक पालकमंत्री म्हणून पाहायला मिळालं होतं. दुर्दैवानं जी घटना घडली आणि ते आपल्यामधून निघून गेले, म्हणून आपलं ठेवीदारांचं कर्तव्य की त्यांच्या प्रती आपण श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. बांधवांनो, 24 तारखेचं जे आंदोलन आहे, आतापर्यंत जेवढे आंदोलन आपण केले, आमरण उपोषण असतील, धरणे आंदोलन असेल, जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येनं मोर्चा असतील, रास्ता रोको असेल, जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती रास्ता रोको असेल, विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा असेल, आपण आता गल्लीपासून ते विभागीय कार्यालयापर्यंत सगळ्या प्रकारचे आंदोलन केलेले. आणि आंदोलन केल्यामुळं काय झालं असाही अनेक जणांना व्हॉट्सअपवरती प्रश्न पडतो. आंदोलन केल्यामुळं आतापर्यंत ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या तुमच्या जनरेट्यामुळे झालेल्या आहेत, किंबहुना माझ्या एकट्यामुळे झालेल्या नाही. कारण याच्यामध्ये परळीच्या ठेवीदार कृती समितीची नेहमी साथ असती. सेवकराम जाधव असतील, आमच्या मुंडेताई असतील, परळीचे अंबाजोगाईचे चाटे साहेब असतील, नांदेड, उमरखेड, उदगीर आमचे पाचंगे सर असतील. म्हणजे प्रत्येक आंदोलन, प्रत्येक विषय किंवा बीडच्या जिल्हाधिकारी किंवा बीडच्या DDR ऑफिसला जर यायचं असेल तर तेवढ्या तत्परतेनं येण्याचं काम जर कुणी आतापर्यंत केलेलं असेल तर ते परळीच्या ठेवीदार कृती समितीनं केले. म्हणजे तत्पर असणारा ठेवीदार, नियोजनबद्ध असणारा ठेवीदार, आणि हा ठेवीदार असल्यामुळं जिवंत असलेला आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये असलेलं आपलं आंदोलन. नाहीतर एकदा आंदोलनाला आलो तर एका दिवशी आंदोलन केले आणि मी जरी घरामध्ये बसला असतो किंवा जाधव साहेब, मुंडे मॅडम, चाटे साहेब जर घरामध्ये बसले असते तर मला असं वाटतं की आजपर्यंत आपलं काही झालेलं नसतं. आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये आता पुढे आलेलो आहेत. राजस्थानीच्या संदर्भामध्ये MPIDचा प्रस्ताव काही त्रुट्यांमुळे परत आला होता. तो त्रुट्या दुरुस्त करून तो प्रस्ताव परत मंत्रालयामध्ये गेलेला आहे. आणि जेणेकरून माझ्या माहितीनुसार 5 तारीख झाल्याच्या नंतर किंवा आपल्या आंदोलन